नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी असणार आहे त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेऊन मुख्यमंत्री पदाचा स्वीकार केलेला आहे व जी माझी लाडकी बहीण योजना आहे त्या अंतर्गत महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। आता ते सगळी माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर। माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जी लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री होतात नवीन अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। म्हणजेच तुम्हाला जर 2100 रुपयाचा हप्ता संदर्भात पुढील जे हप्ते येणार आहेत त्याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे। 1500 रुपयांचा हा हप्ता कधी येणार आहे, 2100 रुपयांचा, याबद्दल संपूर्ण माहिती राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे। त्यामुळे नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा। आता या संपूर्ण जे लाडकी योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांची स्क्रुटनी जी आहे केली जाणार आहे का? अरे बाबा, लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे। त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे। काही त्याच्यामध्ये अडचण नाही। कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत, सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली। म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला। एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय, तेच आहे। तरी देखील दिशा तीच राहणार आहे, गती तीच राहणार आहे, समन्वय देखील तोच राहणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की कुठेही याच्यामध्ये वेगळेपण आपल्याला पाहायला मिळणार नाही। मात्र आताच आमची जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळे जे आमचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मागच्या काळामध्ये पहिल्यांदा शिंदेजी आणि आम्ही आलो तर 50 ओव्हरची मॅच होती। माझी दादा जॉईन झाले तर काळ कमी असल्यामुळे 20-20ची मॅच होती। आता टेस्ट मॅच आहे, त्याच्यामुळे नीट योग्यपणे धोरणात्मक निर्णय घेत पुढची पायाभरणी योग्य प्रकारे करत आपल्याला राज्याला पुढे जायचं आहे। आणि मला विश्वास आहे की वेगवेगळ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, वेगवेगळ्या पायाभूत गोष्टी आम्ही सुरू केल्या आहेत। मग इरिगेशन मधले नदीजोड प्रकल्प असतील किंवा ऊर्जा क्षेत्रामध्ये 16,000 मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प असतील की ज्यातनं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे, किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीण सारखे प्रकल्प असतील, मुलींच्या जी पूर्वी आम्ही 50% फी द्यायचो त्याच्याऐवजी 100% फी देण्याचा आमचा निर्णय असेल। असे हे जे वेगवेगळे निर्णय आहेत हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहेत। आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे की आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं आम्हाला उचलायची आहेत। आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय करून दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की एक लोकाभिमुख सरकार, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं सरकार हे महाराष्ट्राला पुढच्याही काळात पाहायला मिळेल। आणि अडचणी अनेक येतात पण त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करू हा विश्वास मला आहे। मी आपल्या सगळ्यांची देखील या प्रयत्नांमध्ये साथ मागतोय। आपलं देखील एक प्रकारे सहकार्य या सगळ्या प्रयत्नांमध्ये असावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की हे सरकार पारदर्शीपणे आणि गतिशीलतेनं त्यांच्या कल्याणाकरता काम करेल हा विश्वास मी देतो।